मित्रांनो नमस्कार. महाराष्ट्र राज्याच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यामध्ये असलेल्या देवळाली प्रवरा आणि चिंचवेरे शिवेच्या रस्त्याचा खुला करण्याचं काम आता सध्या माझ्या पाठीमागं आपण पाहता. प्रसादनगर हद्दीमधून जाणारा ताराबाद रस्त्यावरती होणारी गर्दी आणि त्या ठिकाणी डंपरची आणि इतर अवजड वाहनांची होणाऱ्या अत्यंत गर्दीमुळे नागरिकांना होणाऱ्या त्रासामुळे तहसीलदारांना मी निवेदन दिलं होतं आणि हा शिवरस्ता तातडीनं खुला करून प्रसादनगरमधून होणारी अवजड वाहतूक सर्वच्या सर्व या शिवरस्त्याने गुंजाळ नाक्याकडे राहुरीच्या दिशेने आपण वळवावी अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी तहसीलदारांना विनंती केली होती आणि राहुरीच्या तहसीलदारांनी ती तात्काळ मान्य करून या ठिकाणी हा शिवरस्ता खुला करण्याचं आता आपल्याला काम सुरू झाल्याचं दिसत आहे. खरं म्हणजे आज शिवजयंती आणि कोण म्हणतं की काम करण्यासाठी फक्त सत्ता लागते. काम करण्याची जर दानत असेल, मनामध्ये जर तयारी असेल आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतंही काम कधीही अडत नाही. याचं आपण अत्यंत कामाच्या स्वरूपात, वेगवेगळ्या कामाच्या स्वरूपात या ठिकाणी आपण उदाहरणं दिलेली आहे. त्याच पद्धतीने हा शिवरस्ताही आता त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी खुला होताना दिसत आहे. शिवजयंतीच्या मुहूर्तावरती छत्रपती शिवरायांनी या ठिकाणी जे काय संदेश जगाला घालून दिलेले आहे, छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये जे रस्ते झालेले आहेत, जे पूल झालेले आहेत, ते आजही आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आणि दळणवळणाची जी काही यंत्रणा आहे, साधनसामुग्री आहे, छत्रपतींच्या काळामध्ये जी छत्रपतींनी उभी केली, तर आज शिवजयंतीच्या मुहूर्तावरती राहुरीचे तहसीलदार असतील, या ठिकाणी देवळालीचे मंडलाधिकारी असतील, देवळालीचे तलाठी असतील आणि चिंचवेरेचे तलाठी असतील, जे आज शिवजयंतीच्या सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी ठाण मांडून बसून आहेत हा शिवरस्ता खुला करण्यासाठी. तर खरं म्हणजे आज खऱ्या अर्थाने शिवजयंती या सगळ्या मंडळींच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी साजरी झाली असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही आहे. म्हणून आज राहुरीचे तहसीलदार असतील, मंडलाधिकारी असतील, दोनही गावचे तलाठी असतील, या सगळ्यांचे मी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं असेल, येथील प्रसादनगरच्या सगळ्या जनतेच्या माध्यमातून असेल, मी हार्दिक आभार व्यक्त करतो की आपण या ठिकाणी हा रस्ता खुला करायला जी काही तत्परता दाखवली. त्याचबरोबर या परिसरातील नागरिकांनीसुद्धा तातडीनं या ठिकाणी सहकार्य दिलं. काहींनी JCB दिला, काहींनी त्याला डिझेल दिलं. अशा पद्धतीने लोकसहभागातून ही मदत होऊन आपण जनतानेच काम हातात घेतल्यानंतर काय होऊ शकतं हे माझ्या पाठीमागं आपण आत्ता पाहत आहात. आणि अशा पद्धतीने आज हा रस्ता खुला होताना विशेष आनंद या ठिकाणी होत आहे. आणि म्हणून आम्ही जो काय या ठिकाणी इच्छा या ठिकाणी व्यक्त केलेली होती की हा जो विठामाधव चौक आहे, ज्या चौकामध्ये जी काही वाहतुकीची गर्दी होते आणि त्याच्यात वाहतुकीच्या अडथळ्यांमुळे त्या ठिकाणी जे काही अपघात होतात, त्या अपघातांना जर कमी करायचं असेल, ह्या नगरमनमाड मार्गावरती जी काही अपघाताची मालिका ती कमी करायची असेल, तर मला वाटतं मी उभा आहे या शिवरस्त्याचा जो काही बायपास आहे, गुंजाळ नाक्यावरून प्रसादनगर आणि प्रसादनगरवरून वरकडे दळे वस्ती पासून तर थेट पटेल वस्ती आणि हॉटेल क्रांती हा जो बायपास रस्ता आहे, हा देवळालीच्या नगरपालिकेच्या DP प्लॅनवर रस्ता असल्याला खुला होणं अत्यंत गरजेचं होतं. आणि तोच रस्ता नजरेसमोर ठेवून आम्ही देवळाली नगरपालिकेलाही मागणी दिलेली आहे, राहुरीच्या तहसीलदारांनाही मागणी दिलेली आहे. तर याचे आता 3 टप्पे होणार आहेत. गुंजाळ नाक्यापासून प्रसादनगरपर्यंत जो तहसीलच्या अंडर हा रस्ता खुला करण्याचं काम शिवरस्ता म्हणून आलेला आहे. तहसीलदारांनी या ठिकाणी तत्परता दाखवली. हीच तत्परता आता नगरपालिकासुद्धा दाखवील. आणि प्रसादनगरपासून तर गणेगाव रस्त्यापर्यंत आणि गणेगाव रस्त्यापासून तर पुन्हा हायवेला म्हणजे पटेल वस्तीपर्यंत हा जो रस्ता आहे हा खुला करण्यासाठी नगरपालिकासुद्धा तितकीच तत्परता दाखवील अशा पद्धतीची आशा या ठिकाणी आपण करूयात. आणि ह्या बाजूच्या ह्या भागातील शेतकऱ्यांच्या विकासाला त्यामुळं गती मिळेल अशी अपेक्षा करूयात. या अपेक्षेसह मी आप्पासाहेब डूस सर्वांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार करतो. थांबतो. धन्यवाद. पाणी पिण्याकरता जाणार